महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय ऊर्जा मंत्री, लोकसभेचे नेते, त्याशिवाय राज्यपाल अशा विविध पदांची व्यवस्थितरित्या जबाबदारी पार पाडणारे व्यक्ती म्हणजे काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे। एक उत्तम राजकारणी नेते आणि गांधी घराण्यांची एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख। राजकारणात येण्याच्या आधी सुशील कुमार शिंदे पोलीस खात्यात नोकरी करत होते। अशातच एके दिवशी पवारांनी सुशील कुमारांना विचारलं, तू राजकारणात का येत नाही? त्यावर योग्य परिस्थिती आल्यावर राजकारणात येणार असं उत्तर त्यावेळी शिंदेंनी पवारांना दिलं। आणि तो दिवस आला ज्या दिवशी पवारांनी शिंदेंना राजकारणात आणलं आणि पहिल्यांदा आमदार बनवलं। तोच किस्सा पवारांनी अलीकडेच पार पडलेल्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात पुन्हा सांगितला। तो किस्सा नेमका काय आहे? सुशील कुमार राजकारणात कसे आले? पवारांनी त्यांना आमदार कसं केलं? त्याविषयीचा हा व्हिडिओ। सुशील कुमार शिंदेंचा राजकीय प्रवास हा नेहमी संघर्षमय राहिलाय। त्यांनी केलेल्या संघर्षाचा त्यांना पुढे फायदाच झाला। इयत्ता 8वी पास झाल्यानंतर शिंदेंनी न्यायालयात शिरस्तेदाराची नोकरी केली। शिरस्तेदाराची नोकरी म्हणजे कोर्टात ज्यावेळी केसच्या संबंधित XYZ व्यक्तींना हजर हो असं म्हणून बोलावलं जातं, ते बोलवण्याचं काम शिंदेंनी केलं। 1965 साली BA पास झाल्यावर त्यांनी ती नोकरी सोडली आणि पुणे गाठलं। या ठिकाणी LLBAचं शिक्षण घेतलं। त्याच वेळी शिंदेंनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलाखत दिली। पोलीस सेवेत रुजू झाले। याच दरम्यान पवारांची नजर सुशील कुमार शिंदेंवर पडली। म्हणाले, हा गडी कधी नाटकात दिसतो, कधी उद्योग करतो, हा काही साधा सुद्धा नाही। त्यावेळी शरद पवार सुशील कुमार शिंदेंकडे गेले होते आणि खाकी ड्रेस सोडा आणि खादी परिधान करा असं म्हणाले। त्यावेळी सुशील कुमार शिंदे ही अवाक झालेत। त्यानंतर सुशील कुमार शिंदेंना राजकारणात आणायचं, पण कसं असा प्रश्न पवारांना पडला। शरद पवार महाराष्ट्र काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते। वसंतराव देशमुख अध्यक्ष होते। यशवंत चव्हाण अशा व्यक्तींपुढे पवारांनी सुशील कुमार शिंदेंना उभं केलं। त्यांना पटवून दिलं की हा माणूस अतिशय अभ्यासू, भवितव्य असणार आहे। तेव्हा सुशील कुमार शिंदेंना करमाळ्यातून विधानसभेची उमेदवारी देण्याचं ठरवलं। त्यानंतर सुशील कुमार शिंदेंनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला। पण त्याच वेळी काँग्रेसकडून तय्यप्पा हरी सोनवणेंना तिकीट दिलं। आता शरद पवारांना सुशील कुमारांची काळजी वाटू लागली। नोकरी गेली आणि आता तिकीटही। पवारांपुढे मोठा पेच उभा राहिला, परंतु दुर्दैवानं काही महिन्यात तय्यप्पा हरी सोनवणे यांचं निधन झालं। ती जागा रिक्त झाली। त्यानंतर शरद पवार पुन्हा चव्हाणांकडे गेले, त्यांना पटवून दिलं आणि सुशील कुमार शिंदेंना उमेदवारी देण्यात आली। आणि 1973 साली सुशील कुमार शिंदे सोलापूरच्या करमाळा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले। त्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलंच नाही। 16 जानेवारी 2003 ते 1 नोव्हेंबर 2004 या काळात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद, 2004 ते 2006 या कालखंडात आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपालपद, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री पद, सलग 9 वेळा अर्थमंत्री असताना राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे शिंदेच। त्यानंतर सलग 6.5 वर्ष केंद्रीय ऊर्जा मंत्री, लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे पहिले मराठी नेते। 2023 साली राजकारणातून निवृत्ती असा एकंदरीतच सुशील कुमार शिंदे यांचा राजकीय प्रवास। अलीकडच्या काळात जुन्या जाणत्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय, मात्र सुशील कुमार शिंदे अजूनही गांधी घराण्यांवरील एकनिष्ठता तशीच अबाधित ठेवली आहे। त्यामुळे सुशील कुमार शिंदे यांचा इंदिरा गांधी असो किंवा सोनिया गांधी, राजीव गांधी तसेच अलीकडचे राहुल गांधी या सर्वांनी नेहमी आदर आणि सन्मानच केलाय। त्यांचे कर्तृत्व त्यांनीही स्वीकारले। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।